दादामाई पॅनलचा या ठिकाणी बहुमताने विजय झालेला आहे। सदरच्या दादामाई पॅनलचा विजय हा सर्व शिक्षक वृंदांचा असून त्यामध्ये आपले वर्गमित्र किशोर चंद्रकांत गोरे हे खजिनदारपदी त्यावेळेस निवडून आले होते। त्यानंतर त्यांची जी इच्छा होती की जनता शिक्षण सोसायटी आपल्याला काहीतरी काम करायचे, त्यांचं अर्धवट ते स्वप्न राहिलं होतं। मग ते अर्धवट स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या वहिनी साहेब कविता किशोर गोरे यांनी दादामाई या पॅनलमधून खजिनदार पदासाठी त्यांनी अर्ज भरला। त्या ठिकाणी ते बहुमताने निवडून आले। त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करून त्यांना सत्कार करणार आहोत। त्याचप्रमाणे आपले वर्गमित्र राजेंद्र विठ्ठल खानमाटे हे दादामाई पॅनलमधून पहिल्यांदाच सहसचिव पदाची निवडणूक त्यांनी त्या ठिकाणी लढवली। ते देखील त्या ठिकाणी बहुमताने निवडून आले। आता दूध शर्करा योग आपण ज्या ठिकाणी म्हणतो तसं राजू खानमाटे सरांच्या बाबतीत बोलायला लागेल, कारण राजू खानमाटे सर सचिवपदी निवडून आलेच संस्थेवर। त्याचप्रमाणे चाकणमधील अग्रगण्य अशी साईबाब सहकारी पत संस्थेवर त्यांची तज्ञ संचालकपदी पण निवड झालेली आहे। त्या ठिकाणी त्यांच्या सर्व भाविकांच्या वतीने मी अभिनंदन करतो। त्याचप्रमाणे आपले वर्गमित्र अंकुश बाळकृष्ण आगरकर यांची खेड तालुका पोलीस मित्र संघटनेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे। त्यांना आपण या ठिकाणी गणपतीचं दिनाथ बांबोडेकर यांनी चांदीचे गणपती आणलेले आहेत, त्यांना त्या ठिकाणी आपण सन्मानित करणार आहोत। तर आता मी सर्वप्रथम सत्कार चालू करण्याच्या अगोदर पवार सर यांना मी विनंती करते आपण प्रास्ताविक करा। प्रथम गेल्या वर्षभर आता पुन्हा एकत्र येते असं मला वाटतं। सगळे डिशी बंद झाल्यानंतर आपले प्रिय मित्र आपल्याला अचानक मध्ये सोडून गेले कोरोनाच्या काळामध्ये, त्यानंतर आपली सर्वांची एकत्रित भेट असेल असं मला वाटतं। आणि त्याचीच एक आठवणीचा भाग म्हणून आपण नेहमी बरोबर असतो। बरोबर असताना सत्कार करणं आणि सामूहिक सत्कार करणं हा एक वेगळा प्रश्न होती। आपल्यातलीच कोणीतरी एक व्यक्ती ज्या शाळेमध्ये आपण शिकलो, आपल्याला आठवायचं 5वी आपण 10वी प्रशिक्षण घेतलं त्यावेळेस साहेब येणार आहेत, आपल्याला तर माहित नाही ती पद्धत। आता साहेब म्हणजे काय त्याचा अर्थ आपला आता शिकवला की त्या शाळेचे मालक थोडक्यात म्हणायचे की ज्यांच्या शाळेवर ज्यांचं मित्र नसतं, ज्यांच्या मार्फत ही शाळा चालते, ते आपलेच मित्र या ठिकाणी साहेब झाले, त्याचा आनंद किती असतो हे ज्यावेळेस ते निवडून आले त्या दिवशी आम्हाला अनुभव आला। कारण ज्या शाळेत आपण शिकलो त्या शाळेत 5वी 10वी शिकत असताना किंवा 12वी शिकत असताना म्हणतो त्यावेळेस आपल्याला जंगली सरांचं थोडीशी आठवण करून, जंगली सर यांना म्हणजे त्या शाळेचे मालक एक श्याम पवार म्हणून सचिव आपल्याला माहित नव्हतं, फक्त त्यावेळेस वाटत ते सचिव खजिनदार होते। पण ते साहेब येताना आपण पाहायचं कोण येणार आहे, पण आज अशी वेळ आली त्याच संस्थेतले जे साहेब झाले ते आपल्याबरोबर रोज आहेत। तो एक मोठा सहयोग आहे की खरंच काय आपण खूप काही मिळवले, कारण ज्या शाळेत आपण शिकले त्याचे साहेब लोक आपले मित्र झाले आणि तो आनंद सगळ्यात मोठा असतो। आणि त्याचा जो आनंद आहे तो सगळ्यांना वाटण्यासाठी किंवा आपल्या ग्रुपला माहिती होण्यासाठी हा योग ज्यांनी करून आणला ते सर्वांचे आपले लाडके मित्र म्हणजे चंदन पानसरे, कारण त्यांनी सगळ्यांना मिळून की आपण सत्र करूया। आमचं प्लॅनिंग चालू आपण काहीतरी योग आमची रोज भेट होती माझी भाजपा थोडं कमी वेळात की आपण भेट घेऊन काहीतरी कार्यक्रम करून चंदन तो कार्यक्रम घेतलाच। आणि विशेष सांगायचं म्हणजे की या ठिकाणी ह्या इलेक्शन म्हणजे दादामाई पॅनलमध्ये एवढी काही चोरस होती, शेवटच्या दिवसापर्यंत सुरू होती। मला सगळ्यातला माहिती विषय मॅडम पहिल्या त्या पॅनलमध्ये होत्या मागच्या वेळेस, त्यातून इकडे येणं, कारण किशोरचं काम हे मॅडमच्या विजयात दिसून आलं। कारण जो तो काय म्हणायचा हा मॅडमचं नाही तर आम्ही किशोरच्या जी आठवण आम्हाला, कारण हा विजय काढणं सोपं नसलं, कारण शिक्षकांची इलेक्शन कशी असते आम्हाला अनुभव आहे, शेवटच्या श्वासापर्यंत सांगू शकत नाही। कारण तिथं ज्यावेळेस आम्ही मतदान नोंदणी मॅडम होतो तुमच्या विरोधकांना वाटत होतं की 100% आम्हीच आहे शेवटच्या क्षणापर्यंत, कारण मला एवढी आवड यायची दादा त्यांना माहिती आहे, त्यांच्याबरोबर किती जवळ होतो त्यांना सोडून देतो मी सारखं निकाल ऐकायचं काय चाललंय ते, परंतु त्यांची शेवटच्या पर्यंत भावना अशी होती की आम्हीच लागणार आहे। मग ज्यावेळेस निकाल जवळ लागायला लागली मग ह्याने फसवलं त्यांनी फसवलं, मी तिकडे पण मिसळायचं। आणि त्यांची पण सांगू नये ज्यांनी तुम्हाला मतदान नाही केलं तिथे तुमच्यामध्ये मिसळली होती, कारण तिकडे लोकांना सुद्धा आम्हाला फोन यायचा, आता काय करू शकत नाही। त्यातले माझे 2-4 मित्र आहेत त्यांना फोन केला की आमच्याला मदत करा, पण त्यांनी आम्ही करू न करू ते आम्हाला अवघड म्हणजे माझे मामावर काय उभे आहेत तो विषय वेगळा होता। परंतु आपण ज्यावेळेस निवडून आलो एक जनता शिक्षण संस्था जी दापोडीमध्ये सुरू झाली पण तिचं खरं क्षेत्राचं चाकरी
कारण जी संस्थेमध्ये निवड झाली ना त्याचं सगळं श्रेय चाकाच्या लोकांना, कारण चाकाची संख्या सगळ्यात जास्त आहे. ते ऑफिस फक्त नावाला दापुडीला आहे पण सगळी संस्था चाकामध्ये चालते. म्हणून हे काम करताना तुम्ही त्या एक मोठ्या पदावरती गेलात, खजिनदार पद असेल, सहसेक्रेटरी असेल, आमच्या सर्वांची शुभेच्छा असेल. तुम्ही लवकरच जी वरची दोन्ही पद आहेत महत्वाची, अध्यक्ष सचिव पद, हे आपण घ्यावं आणि अशी मी सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो. आणि आमच्या पुण्यातील एखाद्या मित्राच्या निवड केला तर एखाद्या आमच्या काम तरी होईल भविष्यामध्ये, काम होईल म्हणल्यावर अशा शुभेच्छा देऊन आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी आपण सत्कार करूया. सगळ्यात शेवटी सरपंच आले, नेहमीप्रमाणे ती सवय असते. ही शिक्षकांची सत्कार समारंभ आपण तरी वेळेत आलं पाहिजे होतं, नाहीतर नेहमीच आम्ही येतोय असे आपल्याला वाढवायला लागते. आजही तेच झालं. नंतर ठीक आहे. म्हणजे सर तुमचा पण विषय सांगा ना, आता तुम्ही भविष्यात काय करताय तेही सांगा, म्हणजे आमची काही मदत. योग्य नाही सांगितलं, नाही सांगायला पाहिजे. असं कसं आपण एकत्र आलोय सगळं चालू महिन्यामध्ये डिसेंबर एंडिंग पर्यंत किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये खेड तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची इलेक्शन लागते. त्या साधारण 1300-1400 मतदान त्या ठिकाणी आहे. महिला राखीमधून माझी मिसेसला मी उभी करतो. त्या ठिकाणी पदवीचं मतदान आहे. चांगला मतदारसंघ खूप मोठा आहे. आमचा तालुका पूर्ण तालुका काढा होतो. 1350 मतदान. जर आपल्या कोणी जवळचे मित्र कोणी ना कोणी ओळखीचे आहेत, सहकार पॅनल मधून आम्ही उभा आहोत. आता मित्र म्हणून जरी आमच्या मॅडमला तुम्ही सांगा की आमच्या मित्राची मिसेस उभी आहे, तेवढं एक आपलं काम करावं असं मला वाटतं. शिक्षक लोकच असतात, फक्त शिक्षकांचं मतदान